नमस्कार, मी वैद्य वंदना मुळे वैद्यसुरू आयुर्वेदिक क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करते। व्रत स्त्री आरोग्याचे या मालिकेमध्ये मी आजचा विषय मांडणार आहे की रजनिवृत्तीच्या वेळेचे होणारे स्त्री शरीरामध्ये होणारे बदल, त्यातील लक्षणे आणि जीवनशैली। स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते। या सृष्टीतले व्यवहार चालू राहण्यासाठी स्त्रीचा मोठा वाटा आहे। स्त्री ही मूलम अपत्यानाम असं म्हटलेलं आहे, कारण प्रजा निर्मितीमध्ये स्त्रीचा मोठा वाटा आहे। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात 3 टप्पे असतात: बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था। पण स्त्रीच्या मध्ये मी असं म्हणेन की 3 अवस्था असतात की रजो निर्मितीची अवस्था, रज प्रवृत्तीची अवस्था आणि रज निवृत्तीची अवस्था। या तिन्ही अवस्थांमधून प्रत्येक स्त्रीला हे जावेच लागतं। आणि या अवस्थेमध्ये स्त्रीला शारीरिक भाव आणि मानसिक भावात होणारे बदल याचा सामना करावाच लागतो। यामधील दुसरी जी अवस्था आहे रज प्रवृत्तीची अवस्था आणि रजो निवृत्तीची अवस्था, यामधला जो काळ असतो याचा आपण आज विचार करणार आहोत। या काळामध्ये होणारे शरीरातले बदल आणि त्याची लक्षणं यांचा आपण आज विचार करणार आहोत। 40 नंतर स्त्रीचे शरीर हे मेनोपॉजकडे जाण्याच्या तयारीत असतं। म्हणजे ह्या काळाला आपण पेरीमेनोपॉजल फेज असं म्हणू शकतो, किंवा अराउंड मेनोपॉज असंही म्हटलं जातं, किंवा मेनोपॉजल ट्रान्झिशन असं या अवस्थेला म्हटलं जातं। 40 नंतरचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या शरीरातला सर्वात महत्वाचा काळ अशा दृष्टीने की ह्या काळामध्ये स्त्रीच्या कार्यक्षेत्रातला उत्तुंग शिखरावर पोहोचण्याचा काळ असतो। म्हणजे काय, सगळं संसार, मुलं मोठी झालेली असतात, संसार थोडासा आपण त्याच्यातनं बाजूला आलेलो असतो, किंवा आपली जी काही ध्येय असतात पूर्वीची ठरवलेली ती थोडीशी पूर्ण झालेली असतात। सगळ्या अडचणींवर मात करून आपण पुढे आलेलो असतो। मग ती जॉब करणारी स्त्री असो, किंवा पूर्ण व्यवसायात घडलेली स्त्री असो, किंवा पार्ट टाइम जॉब करणारी स्त्री असो, पण ह्या सगळ्यातनं ती पुढे आलेली असते, अडचणींवर मात करून पुढे आलेली असते। आणि आता तिला थोडासा मोकळा वेळ मिळत असतो, आणि ती त्यावेळेला आपल्याला आपले काहीतरी छंद जोपासावे असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं। पण प्रत्येक वेळेला हे मिळेलच असं नाही। आणि 40 नंतरचा हा जो काळ असतो त्याच्यामध्ये शरीरातले होणारे बदल आणि मानसिक भावामधले होणारे बदल, या काळामध्ये तिला अचानक काही संवेदना घेरून टाकतात, किंवा काही शरीरात एकदम बदल होतात की चेहरा गरम होतो, अंग गरम लागायला लागतं, एकदम उकडतं, एकदम थंडी वाजते, किंवा हातापायला मुंग्या येतात, एकदम डोकं दुखायला लागतं, कुणाशी बोलावंसं नाही वाटत, चिडचिड होते, मध्ये शांत बसावंसं वाटतं। आणि ह्या सगळ्या संवेदना जेव्हा तिला जाणवतात तेव्हा तिला समजतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल घडतात। पण समोरच्याला हे काही कुणाला जाणवत नसतं की हिच्यामध्ये काही बदल होतो, पण ते स्त्रीला स्वतःला हे जाणवत असतं। अशी लक्षणं जेव्हा जाणवू लागतात तेव्हा स्त्रीला वाटतं की आपल्याला काहीतरी हृदयविकार आहे। मग हृदयविकाराची पाल सुटते तिच्या मनात, आणि आपण कुणाला तरी कन्सल्ट करावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं वाटतं। पण याचबरोबर पाळीची अनियमितता सुरू होते, 2 पाळींमधील अंतर वाढायला लागतं, कधी कधी पांढरं अंगावर जास्त जातं, कधी अचानक धडधड जाणवते, मूड स्विंग्स होतात, चिडचिडेपणा वाढतो। ही जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा तिला कळतं की आता आपण 40च्या किंवा मेनोपॉजच्या उंबरठ्यावर आहोत। हे जे बदल होतात या मेन बदलांचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामधला होणारा चढउतार। इस्ट्रोजन हे पाळीची नियमितता राखतं, तर प्रोजेस्टेरॉन हे आपली गर्भावस्था सुरळीत पार पाडण्यास मदत करत असतं। म्हणजे हे दोन्ही हार्मोन्स आपल्या स्त्रीचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत करत असतात। आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा मुख्य म्हणजे वाताधिक्याचा काळ असतो। म्हणजे वात आता वाढायला लागतो, त्याच्याबरोबर पित्ताची वृद्धी होते आणि कफाची क्षीणता दिसायला लागते, शरीराचे शैथिल्य जाणवतं, चेहऱ्यावरचं आपलं तेज कमी व्हायला लागतं,
सांधेदुखीची सुरुवात सुरू होते. कधी कधी टाचा दुखणं, पाय दुखणं, अंग दुखणं, मलावष्टंभ, अरुची म्हणजे चव नसणं, अशी एकदम भूक लागते, एकदम खूप भूक लागते अथवा एकदम कमी लागते, अशी विषमता दिसते आपल्या सगळ्या लक्षणांमध्ये. याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातलं जे रसरक्त संवहन आहे याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे मुंग्या येणं, एकदम डोक्यामध्ये मुंग्या येणं किंवा शरीराच्या कुठल्याही भागात एकदम मुंग्या येण्याची तक्रार सुरू होते आणि अशा बारीक सारीक कुरबुरी सुरू होतात. तेव्हा स्त्रीला वाटायला लागतं हे आपल्याला आता काय व्हायला लागलं, आणि हे एक्झॅक्टली आपल्याला समोरच्याला सांगता येत नाही, पण संवेदना स्वतःला जाणवत असतात. आपण आजारी आहोत असं वाटतं, पण खरं आजारी नसतो. आणि या शरीरातले होणारे बदल हे दुसऱ्याला सांगता येत नाही, पण सांगावेसे वाटतात आणि ते कुणाशी तरी शेअर करावेसे वाटतात. अशा वेळेला आपल्याला मैत्रिणींची गरज असते आणि अशा मैत्रिणी आपल्या समवयस्क मैत्रिणी असतात की ज्यांना आपण हे शेअर करू शकतो किंवा हे सांगू शकतो, अशा असाव्यात. असे आपले ग्रुप असावेत, तर आपण आपलं मनाचंही आरोग्य चांगलं राहणार आहे आणि शरीराचं आरोग्य किंवा आजार शरीरामध्ये शिरणार नाही याची काळजी अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे. आणि अशासाठी आपली जीवनशैली अशी ठेवायची आहे की आपला आता 24 तासाचा जो काळ असतो त्याच्यामध्ये 8 तास नियमित झोप, 8 तास आपल्या नेहमीच्या हालचाली आणि 8 तास आपले जे काही छंद असतील किंवा तुमचे काही इतर कार्यक्रम ठरलेले असतील की समाजामध्ये मिसळून जाण्यासाठी जे कार्यक्रम असतील की आपण सोशल वर्क करायचं असेल तर याच्यासाठी आपण द्यायला पाहिजे, तरच आपण ह्याच्यातनं सगळ्यातनं तरुण जाणार आहे. कारण ही जी अवस्था असते ही साधारण 2 वर्ष सतत राहत असते. म्हणजे याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक औषधांचा पण उपयोग करू शकतो वैद्यांच्या सल्ल्यानुसार. उदाहरणार्थ आता पंचकर्मामधला आपण बस्तीचा वापर करू शकतो, अनुवासन निरूह बस्तीचा वापर करू शकतो, शिरोधारा, शिरोपिचू यांचा वापर करू शकतो. अभ्यंगम आचरण नित्यम हे तर आपल्याकडे सांगितलेलंच आहे. तर अभ्यंगाचा आपण रोज नित्य नियमाने वापर केला तर वाताधिक्याचं जे प्रमाण वाढलेलं असतं वाताचं ते नियमित ठेवू शकतो किंवा वात आपण संतुलनात ठेवू शकतो. आता याच्याच बरोबर आपल्याला योगासनाचा पण छान उपयोग होतो. योगासनं, प्राणायाम, ओंकार, ध्यान, धारणा याच्याकडे प्रत्येकाने आपले मन वळवलं. मन वळवणं म्हणजे काय की मनाला आपण शिस्त लावणं, आणि ही शिस्त लावली गेली तर आपल्याकडे आजार फिरकणारच नाहीये किंवा डिप्रेशन मध्ये जाणं किंवा एकदम फ्रस्ट्रेशन होणं किंवा आपल्याला अटेन्शन सिकिंग एक आपली प्रवृत्ती तयार होते ती होणार नाही. या काळामध्ये स्त्रीला असं वाटत असतं की आपल्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं किंवा आपली चौकशी करावी, पण प्रत्येक जण आपापल्या करिअरमध्ये मुलं गुंतलेली असतात, बाकीचे घरातले आपापल्या कामामध्ये गुंतलेले असतात. प्रत्येक वेळेला लक्ष देणं हे सहज शक्य नसतं. अशा वेळेला आपण आपल्याला एखाद्या कामामध्ये गुंतवून घेणं किंवा त्या कामामध्ये व्यग्र असणं हे खूप महत्वाचं असतं. आणि याच्यासाठी आपल्याला आहारही व्यवस्थित पाहिजे. ज्याप्रमाणे आता सांगितलं की व्यायामही पाहिजे. व्यायाम आणि आहार योग्य असेल तरच आपण हे सगळं नियोजन व्यवस्थित करू शकू. आणि नियोजन करणं म्हणजेच मनाला शिस्त लावणं, आणि शिस्त जशी लागेल तसं तसं आपलं शरीर आपलं ऐकत जातं. जेव्हा शरीर आपलं ऐकत जातं तेव्हा कृती होते, आणि कृती झाली की आपलं दिनक्रम व्यवस्थित राखला जाईल. याच्यामध्ये आपल्याला थोडासा आयुर्वेदाचा विचार केला तर काही औषधं अशी असतात की वैद्यांच्या सल्ल्यानुसार काही लक्षणांवर औषधं घ्यायला लागतात. तर सांधेदुखी आहे तर त्याच्यासाठी महायोगराज गुगुळ, योगराज गुगुळ किंवा गुगुळकल्प असा वापर करू शकतो. प्रवाळ भस्म, गुळवेल सत्व, शतावरी, अश्वगंधा यांचा वापर करू शकतो. मनासाठी आपण या शंखपुष्पी, ब्राह्मी, जटामांसी या वनस्पती असलेल्या औषधांचा वापर करू शकतो. डाळिंबावलेह, डाळिंबाचा वापर करून हृदयाचं संरक्षण कसं होईल असा विचार करून आपण औषधं पण वैद्यांच्या सल्ल्यानुसार या सगळ्याचा वापर करावा. आणि सप्लिमेंट म्हणून किंवा सपोर्ट म्हणून या औषधांचा वापर केल्यास किंवा उपयोग केल्यास आपल्याला उभारी मिळत राहील आणि आपलं आरोग्य राखायला पण मदत होईल. अशा हे सगळं करत असताना आपल्या जिभेवर पण ताबा पाहिजे.
कारण आहारावरती हे सगळं आपलं शरीर अवलंबून आहे आणि जिभेवर जर ताबा नसेल तर ह्या दिवसामध्ये पटकन वजन वाढण्याची क्रिया घडत असते आणि न कळत हे वजन वाढतं आणि आपल्याला कळत नाही किंवा कोलेस्टेरॉल पण वाढत जातं. तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य तो आहार हा घेतला गेला पाहिजे. आहाराचा विचार करताना आपला जिभेवर ताबा असला पाहिजे. आहार आपला हा द्रव आणि स्निग्ध आहार असला पाहिजे. कोरडे शिळे पदार्थ, फ्रीजमधले गार पदार्थ हे कटाक्षाने टाळले पाहिजे. नंतर खूप हॉटेलिंग करण्याची जर सवय असेल तर त्याच्यावरतीही ताबा राहिला पाहिजे आणि ठेवला पाहिजे. आपण वैद्यांच्या सल्ल्यानुसार तर औषधं घेणारच आहोत किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार काय व्यायाम करायचा, प्राणायाम कसा करायचा, कोणता करायचा, ओंकार ध्यानधारणा कशी करायची हे योग्य सल्ल्याने आपण घेणारच आहोत. पण काही आहारीय पदार्थ असे आहेत की आपल्याला घरगुती अगदी साधे सोपे उपाय सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिली आहे साळीच्या लाह्यांची पेज. साळीच्या लाह्या भाजून मिक्सरमधून काढायच्या आणि त्याच्यामध्ये मीठ साखर घालून ते उकळायचं आणि त्याची जी पेज तयार होणार आहे, मानसिक थकवा जायला याचा खूप उपयोग होतो. आणि असंही म्हणतात की साळीच्या लाह्या ह्या सलाईन सारखं काम करतात. तर त्यावेळेला ह्याचा फार छान उपयोग होतो की शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा दोन्ही भरून निघायला याची मदत होते. आयुर्वेदामध्ये याला तर्पण म्हणतात. जे तर्पणाचं कार्य जे साळीच्या लाह्या करणार आहेत ते अतिशय सोपं साधं अशी साळीच्या लाह्याची पेज जर पटकन करून घेता येते आणि आपल्याला आणि त्याचा उपयोगही लगेच दिसतो. दुसरं जे आहे ते मुगाचे कढण. आता कढण तर सगळ्यांना माहितीच आहे. याच्यामध्ये हिरवे मूग आपण वापरणार आहे. हिरवे मूग शिजवायचे, त्याच्यामध्ये आपण लवंग टाकू शकतो, मिरे टाकू शकतो, आवळा पावडर टाकून कढण तयार करायचं. कदाचित कधी तुम्हाला हवं असेल तर किसलेलं आलं पण घालू शकतो, म्हणजे पचायला हलकं, पित्तशामक, डोकेदुखी कमी करणारं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सप्लिमेंटरी म्हणून ह्याचा उपयोग होतो. तिसरं जे आहे पौष्टिक पोळी. आता गव्हाची पोळी तर आपण रोजच करतो, तर त्याच्यामध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ मिसळून जर पोळी केली तर ती पौष्टिक पोळी आपण म्हणू शकतो त्याला. राजगिरा हा कॅल्शियम आणि आयर्न यांनी परिपूर्ण असा पदार्थ आहे. तर ऑस्टिओपोरोसिसची जी लक्षणं दिसतात याच्यामध्ये सांधेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, सगळे सांधे जेव्हा दुखतात तेव्हा या पौष्टिक पोळीचा सप्लिमेंटरी म्हणून छान उपयोग होतो. चौथा जो पदार्थ आहे पेठा किंवा कोहळावडी. पेठा तर सगळ्यांना माहितीच आहे. पेठा हा गोड, पित्तशामक आणि स्पेसिफिकली मेंदूवरती काम करणारा, म्हणजे स्मृतिवर्धक तर आहेच, पण मनाचे चिडचिडेपणा कमी करायला पेठा किंवा कोहळावडीचा खूप छान उपयोग होतो. ह्या काळामध्ये झोप अनियमित होणे किंवा खंडित निद्रा आम्ही म्हणतो की झोप डिस्टर्बन्स असते किंवा जागृत झोप असते, म्हणजे झोपलेलं असतो पण मेंदू चालू असतो, म्हणजे विचार चालू असतात, स्वप्न भरपूर पडत असतात. अशासाठी आपण घरगुती एक पदार्थ करू शकतो. त्याच्यामध्ये खोबरं, कोरडं खोबरं, खसखस आणि बदाम यांची जर वडी तयार केली आणि रोज रात्री खाल्ली, औषधं जर तुम्ही घेत असाल तर त्याच्याबरोबर जरी वडी खाल्ली तरी सुद्धा खूप छान याचा उपयोग होतो. औषधं हळूहळू सुटतात आणि फक्त तुम्ही वडी खा, ती सुद्धा हळूहळू कमी होईल आणि आपोआप झोप यायला लागते. अशा प्रकारे आपला योग्य आहार, योग्य व्यायाम अशी जर आपण आपली जीवनशैली ठेवली तर उतार वयामध्ये सुद्धा स्त्री आपलं आरोग्य कसं जपायचं हे ती तिचं ठरवू शकते आणि तिचं आरोग्य जपण्याचं तेज तिच्या चेहऱ्यावरती उमटायला पाहिजे आणि उमटतं तसं, आणि तिच्या हालचाली पण चपळ होतात, झटपट होतात आणि तिचा आत्मविश्वास याच्यामध्ये दुणावतो आणि तोच तर खरं महत्वाचा आहे. आणि याच्यासाठी तुम्ही प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण स्वतःचं शरीर हे एक परमेश्वराचं जागृत मंदिर आहे असं म्हटलं जातं आणि तो परमेश्वर आपल्या शरीराचं रक्षण करतोय, तेव्हा आपण शरीराकडे खूप चांगल्या पद्धतीने बघितलं पाहिजे.
प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवायचंय की रजो निवृत्तीचा जो काळ आहे हा काही आजार नाहीये किंवा एक आपल्या आयुष्यात येणारी एक फेज आहे आणि ही फेज सुद्धा निघून जाणार आहे. तर ह्या काळामध्ये आपण आपली स्वतःची आरोग्याला प्रायोरिटी कशी द्यायची हे प्रत्येक स्त्रीने ठरवून घ्यायचं आणि तशी द्यायची आणि त्याच्याप्रमाणे आपलं जीवन चांगल्या प्रकारे आणि उत्साहपूर्ण आत्मविश्वासपूर्ण जगावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.